बोल सदाशिव. इकडे बऱ्याच घडामोडी घडल्यात. मग त्याच घडामोडी मला सांगायचे. मी तुला पैसे देते ना, बोल पटपट. तुमच्या सावली मॅडम आणि सारंग सर इथल्या गावातल्या लोकांशी बोलायला आलेत. मग जे मी सांगितलेलं तसंच करतोयस ना? हो मॅडम, तुम्ही सांगितलं ते अगदी तसंच केलंय मी. व्हेरी गुड. पण मॅडम एक अडचण आहे. आता कसली अडचण? जंगलात फक्त सावलीच जाणार होती ना, पण तिच्या मागे तिचा नवरा सारंग पण गेलाय. मग तुम्ही सांगितलेला प्लॅन तोच ठेवायचा का? येस, मी सांगितलंय तसंच होऊ दे. आणि एका दृष्टीने हे बरंच झालं. आपल्याला लॉटरी लागल्यासारखं आहे हे. पण सदाशिव ऐक, आता तुझी जबाबदारी वाढली आहे. मी तुला काय सांगते ते नीट समजून घे. काय मॅडम? आता ते दोघेही जंगलातून बाहेर येता कामा नये. एवढंच ना, तुम्ही बिनधास्त राहा. ते दोघं आता कधीच जंगलातून बाहेर येणार नाहीत. अहो ऐका, तुम्ही इथेच थांबा, मी आज जाते. द्या. बरेच ना तू एकटी जाणार सात? हो हो काय? आणि मी जाऊ देऊ तुला? मी येणार आहे तुझ्यासोबत. समोर वाघ जरी आला ना, तर वाघासमोर आधी मी उभा राहीन. म्हणजे वाघ मला खाईल, त्याचं पोट भरेल. मग तू वाचशील ना? मस्करी सुचते ना तुम्हाला? मग तुला पण तर मस्करी सुचते ना. एकटी जाणार सात? तसं नाही, पण मी खरं सांगते. तुम्ही थांबा इथे, मी जाते आत. बघा ना किती अंधार आहे, घनदाट जंगल आहे. सावली, तू आहेस ना माझ्यासोबत, मला काही नाही होणार. मी आहेच तुमच्यासोबत, पण तरीही मी जाते. तुम्ही इथेच थांबा. मग एक काम कर, तू इथे थांब, मी जातो. नको, ऐकणार नाही ना तुम्ही माझं? नाही ऐकणार. चला मग. तेच तर सांगत होतो मी मगासपासून. चल खाली बघा. हो. साप वगैरे पण असू शकतात हा सावली. सावली, आपण आज जातोय तसं बाहेर पण यायचंय ना? हा, मग येताना आपला रस्ता समजायला हवा ना? छे, भलतंच धाडस केलं त्या दोघांनी. होय, आपण त्यांना असं जाऊ द्यायला नको होतं. या सदाशिवला पण अक्कल नाही. कशाला भडकवलंस त्यांना? होय तर ह्यानंच भडकवलं ताईला. गप गुमान त्या हरिनाम सप्ताह करून गेल्या असत्या. कशाला भाग पडला त्याला जंगलात जायला? हे बघा, मी त्यांना जायला सांगितलं नव्हतं. उगं त्या शहरातून आल्या आणि आपली शाळा घ्यायला लागल्या. भूतं नसतात, ह्याव नसते, त्याव नसते. त्यांना सिद्ध करायचं होतं, ते गेले जंगलात. पण त्या आपल्याशी बोलायला आल्या होत्या, समज गैरसमज दूर करायला, आणि तू त्यांचा जीव धोक्यात घातलास. बरोबर बोलतात या, तुझ्यामुळे झाले सगळे. अहो सरपंच, असं मी केलंय तरी काय? अरे तुला काय गरज होती त्यांना तसं बोलायची? तुला माहितीये का ते आपल्या गावासाठी काय काय करणार आहेत? आणि शाळा उघडणार आहेत, आणि आता ते दवाखाना बांधायचं काम सुरू करणार आहेत. होय तर आत्ता कुठं गावात सुधारणा व्हायला लागल्या होत्या आणि ह्या सदाशिवनं पाय आडवा टाकला. आपल्यालाच काहीतरी केलं पाहिजे. आपण त्यांची मदत केली पाहिजे. आता आपण सगळ्यांनी मिळून जंगलात जाऊया. त्यांना जंगलाची माहिती पण नाहीये. त्यांना जर का काही झालं ना, तर देव आपल्याला कधी माफ करणार नाही. अहो काय वेळ लागले का तुम्हाला? जाऊ दे ना, गेले तर ते त्यांच्या मर्जीने गेलेत. आणि त्यांना पक्क माहिती आहे जंगलात काय आहे ते. जायचं तर तुम्हाला एकट्यानं जा. अहो आपण सगळे गेलो त्यांच्या मागे आणि भूताने आपल्याला खाल्लं तर? हो, हा बरोबर बोलतो सदाशिव. आपण नको जायला. नको जायला.
थांबा. अहो इथे सापळा आहे. हात नको लावूया. देवा. इथे बघा. आपल्याला निघायला हवं. हो. छे, अजून कशी आले नाहीत? केव्हाचे गेले दोघं? अहो सरपंच, ते परत येतील ना सुखरूप? नका वाट बघू. एवढ्या रात्री येत नसतात, सकाळी सापडतील. तू गप्पा बस रे. तुझ्यामुळे सगळं घडलं हे. हाय का? मी फक्त सांगायला गेलो तर आले.